इकडे मुंबईवरून ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे। मुंबईत म्हातारे झालेत तरी काय विकास केला असं म्हणत नागपुरातल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष केलं होतं। ही टीका ठाकरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। आम्ही मुंबईत म्हातारे झालो म्हणून तर तुम्ही मुंबईत आहात अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू असल्याचा विरोधकांकडून आरोप सुरू असतानाच दोन्ही ठाकरे बंधूंनी संयुक्त मुलाखतीत अदानींचा उल्लेख केला। त्यामुळे मुंबईच्या मालकीवरून भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये आरोपांचा सामना रंगलेला पाहायला मिळतोय। सांगण्यासारखं 25 वर्षात काही नाही म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही, फुकटचे सल्लेही देऊ नयेत तरी सल्ला देतो, आपला स्क्रिप्ट रायटर बदला। महाराष्ट्रातल्या मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे। त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये। इच्छा चांगली आहे पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार। वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे। सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना। त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे किती दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय। मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाही आहे। बरं, हे यांना जसं आत्ता राजने म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ म्हणणारी मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।